फ्रेंड्स, हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर फ्रेंड्स, हा जो व्हिडिओ आहे ना, तो मम्मीच्या वाढदिवसाचा आहे. म्हणजेच की माझ्या सासूबाईचा वाढदिवस होता आणि तेव्हाचा हा व्हिडिओ आहे. तर म्हणजे आता झाले 4-5 दिवस झाले व्हिडिओ अपलोड नाही केला, कारण की सांगेल तुम्हाला पुढे कारण काय आहे ते. तर इथे ना आम्ही मम्मीला सांगितलं नव्हतं की त्यांचा वाढदिवस सेलिब्रेट करणार आहे. तर आम्ही त्यांना ना त्यांच्या भाच्याच्या घरी पाठवलेलं. आणि इथे ना मी आदल्याच दिवशी त्या होत्या म्हणून ना मी कसलीच तयारी नाही केली. मी त्यांना सांगितले सगळेजण येण्याचे कॅन्सल झालेत, म्हणून मग मी इथे सगळी एकटीनेच तयारी केली आणि त्यांना पहिलं पाठवून दिलं. त्याच्यानंतर मी इथे ना सुकं खोबरं घेतलं होतं. इथे ओलं खोबरं आहे, लसूण आहे आणि त्याच्यानंतर इथे कांदेसुद्धा आहेत. तर तुम्ही म्हणाल की एवढे कांदे का? तर ते तुम्हाला मी पुढे सांगते की मला आहे ना 2 प्रकारच्या ग्रेव्ही बनवायच्या होत्या. कारण काय आहे ना फ्रेंड्स, माझ्या घरचे अर्धे जणं व्हेज खाणारे होते आणि अर्धे जणं नॉनव्हेज खाणारे होते. म्हणून मला 2 प्रकारच्या भाज्या बनवायच्या होत्या. तर मी एक पनीर मटर बनवणार होती आणि दुसरी बनवणार होती मटन, रस्सा मटनची भाजी बनवणार होती. तर ते तुमच्यासोबत इथे मी शेअर करत होती. तर इथे ना काय झालं, मी तुमच्याशी डायरेक्ट बोलणारच होते, पण बाजूने ना डुग्गूचा रडण्याचा वगैरे आवाज मला जास्त ऐकू आला, म्हणून मी आता व्हॉईस ओव्हर करत आहे. तर आहे ना डुग्गूलासुद्धा बरं नव्हतं ह्याच्यामध्ये, कारण की त्याला ॲलर्जी झाली होती. तर त्याला सांभाळून हे सगळं करायचं होतं. तर असो, इथे बघा मी ना हे कांदे वगैरे घेतले. थोडंसं मी फास्ट फॉरवर्ड दाखवत आहे फ्रेंड्स, कारण की कसं आहे ना व्हिडिओ खूप मोठा लांब होऊन जाईल. तर इथे ना मी सर्व कांदे आहेत ना असे छानपैकी, म्हणजे कांद्यांना ते फंगल्स वगैरे काय असतं ना आता पावसामुळे चढतं, तर तसं झालेलं. मग मी कांदे अर्धे कट करून त्यांना पाण्याने स्वच्छ धुतलं आणि आता ह्या मोठ्या वाटीमध्ये कट करून ठेवले. आता इथे ना मी ह्याचे उभे स्लाईस करून घेणार आहे. तर किचनमध्ये ना खूप गरम होत होतं, म्हणून मी हॉलमध्येच हे सगळं घेऊन बसलेली आणि पटापट कांदे कट करत होती. त्याआधी मी डुग्गूला झोपवलं वगैरे होतं आणि हा रात्रीचा टाईम आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला हेच सांगायचं होतं की व्हिडिओ आहे ना थोडासा लेट येत असेल. तर फ्रेंड्स बघा, इथे सुद्धा मी ना अद्रकसुद्धा अशी बारीक कट करून घेतलेली, उभा चॉप केलेला कांदा इथे तुम्हाला दिसत आहे. त्याच्यानंतर मी टोमॅटोसुद्धा घेतले होते आणि एवढा कांदा, ह्यातला काही जास्तीचा कांदा नाही लागणार आहे, पण हां, थोडा एक्स्ट्राची ग्रेव्ही मी बनवूनच ठेवणार आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता आणि थोडेसे ह्यातले कांदे आहेत ना 4-5 कांदे मी फोडणीसाठी घालणार आहे मटणच्या. तर इथे ना मी लोखंडाचा तवा ठेवला होता आणि त्याच्यामध्ये मी सर्वात प्रथम सुकं खोबरं भाजून घेणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सांगायचं कारण हे लेट, की व्हिडिओ लेट का झाला, तर कारण हे आहे की तुम्हाला माहितीच आहे माझा फोनचा डिस्प्ले खराब झाला होता आणि मी तो बनवण्यासाठी दिलेला. तर आणि दुसरा जो फोन आहे ना त्याच्यातून व्हिडिओ क्लिअर येत नव्हता, म्हणून मी तुमच्यासोबत कोणतेच व्हिडिओ शेअर नाही केले आणि लेट झाला. तर असो, होत राहतं असं आधेमध्ये, काही ना काहीतरी चढ-उतार येत असतात. असो, तर आम्ही ना फ्रेंड्स मम्मीला सांगितलंच नव्हतं की आम्ही तुमचा बड्डे सेलिब्रेट करणार आहे. मम्मीला फक्त एवढं वाटलेलं की माझ्या घरचे जेवायला येणार आहे. पण नंतर मी सांगितलं मुद्दाम की नाही, त्यांनी पण यायचं कॅन्सल केलं आहे आणि म्हणून मी त्यांना आहे ना त्यांच्या भाच्याच्या घरी, म्हणजे भावाच्या मुलाच्या घरी पाठवलं होतं. तर त्यांना माहीतच नव्हतं की हे काही सरप्राईज असेल म्हणून. तर असो, आणि इथे बघा आता मी आहे ना खोबरं वगैरे छान फ्राय करून झालं आणि आता इथे आहे ना मी कांदासुद्धा फ्राय करायला घेतला. तर मी ना इथे काय करणार आहे, हा कांदा लाल होईपर्यंत आहे ना दुसरा कांदासुद्धा दुसऱ्या गॅसवर ठेवून देणार आहे आणि दोन्ही पण एकत्रच फ्राय करणार. तर बघा, तो कांदा मी दुसऱ्या गॅसवर ठेवला आणि इथे आता आहे ना पनीर ग्रेव्हीसाठीचा जो कांदा लागणार आहे ना तो इथे मी करून घेतला. आणि मम्मी होत्या ना तेव्हाच मी मम्मीकडनं नॉनव्हेज वगैरे मम्मीच्या हातानेच धुवून वगैरे मॅरिनेट करून ठेवलं होतं आणि मम्मीला सांगितलं होतं की आम्ही खाऊ असं 3-4 दिवसांनी. असं तर खरं आम्ही करत नाही, पण असं मुद्दाम सांगितलं. तर असो, आणि इथे बघा मी ग्रेव्हीसाठीचं पनीर मटरच्या ग्रेव्हीसाठीची ही जी कढईमध्ये मी कांदा टाकला आहे ना, तो आता बघा कांदा पण छान मस्त लाल झालेला आहे. आता मी त्यामध्ये बारीक कट केलेलं अद्रक, लसूण हे सुद्धा सोडणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की काजूसुद्धा. तर इथे आहे ना मी ह्या ग्रेव्हीमध्ये आहे ना काजूसुद्धा टाकून घेतले, स्वच्छ गरम पाण्यामध्ये धुवून काढले आणि मग टाकलेत. त्यांनासुद्धा ह्याच्याबरोबर फ्राय करून घेणार आहे वाटणबरोबर. त्यानंतर हे 4 टोमॅटो घेतलेले ते सुद्धा मी टाकले. तर अशा प्रकारे म्हणजे मी पनीर मटरची भाजी बनवलेली, मटणचा रस्सा बनवलेला. अ, माझ्या ताईकडनं मी ज्वारीची भाकरी, काही जण भाकरी खाणारे होते म्हणून ज्वारीची भाकरी बनवलेली. त्याच्यानंतर म्हणजे मागवली होती आणि चपात्या आणि एक जिरा राईस असं सगळं आम्ही बनवलं होतं. म्हणजे मीच बनवलं होतं सगळं. तर इथे बघा मी ना ग्रेव्हीमध्ये टाकत आहे लाल मिरची पावडर, म्हणजे घाटी मसाला. त्याच्यानंतर
तर इथे ना मी घरचा घाटी मसाला टाकला आहे, त्याच्यानंतर धना पावडर, थोडासा जिरं पावडर आणि हळद असं सगळं एकंदरीत मी टाकलं होतं आणि त्याला छान असं शिजू दिलं पाण्यामध्ये. असं पाण्यात शिजवलं ना तर ते नरम होतात. तर इथे ना म्हणजे सगळं झालं होतं. मी फक्त वाटण गार करायला ठेवलं आणि इथे ना आता मी दुसऱ्या दिवशीची सकाळ आहे, तर मी पटकन इथे ना झोप म्हणजे उठले आणि त्याच्यानंतर अंघोळ वगैरे केली, चहा घेतली. त्याच्यानंतरचा हा संध्याकाळचा व्हिडिओ मी डायरेक्ट तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर इथे ना मी मम्मीचे दिवे बनवायला घेतले होते. वयाप्रमाणे दिवे बनवायचे होते म्हणून मी इथे ना दिवे बनवायला घेतलेले. तर तुम्ही पाहू शकता. हे बघा. तर पहिले मोठे दिवे आहेत ना ते मी मोठे मोठे बनवले, मग थोडे छोटे छोटे बनवून आणि इथे मला डुग्गूची हेल्पसुद्धा होत होती. तो सुद्धा मला असं गोळे वगैरे करून देत होता. तर अशा प्रकारे मी दिवे वगैरे बनवून घेतले. फ्रेंड आणि येणार माझ्या आहे घरचे सुद्धा यांना की यायला ते निघाले ते होते. पण फोन आलेला मला हेल्प करणार की आहे आम्ही आम्हाला. निघालो आहे म्हणून. तर तर चला म्हटलं मग ठीक मी आहे. तोवर तुम्हाला माझे दिवे वगैरे चलून सगळे दाखवते. रेडी झाले. मग मी ना ह्यामध्ये सगळं वाती वगैरे टाकून घेतल्या आणि त्याच्यानंतर त्यात ताई आल्यावरती ताईने तेल वगैरे ओतलं. इथे ना मोठी ताई, भाऊजी आणि मिस्टर तिघंजणं आहेत ना डेकोरेशन करत होते. तर आधी अर्ध्याच्या वर मिस्टरांनीच डेकोरेशन करून ठेवलेलं. फक्त थोडंसं हे बलून्स वगैरे पडत होते ना, तर ते भाऊजीने आणि ताईने व्यवस्थित स्टिक केले. हवेमुळे पडत होते बहुतेक. तर ते स्टिक केले आणि अशा प्रकारे डेकोरेशन वगैरे सिंपल केलेलं. असं मनाध्यानात नव्हतं की एवढा मोठा बड्डे होऊन जाईल, पण झाला मोठा. आणि इथे बघा मी सगळ्यांची माझ्या घरचे सगळे आलेले होते. इथे ह्या म्हणजे दोघी वहिनी आहेत. त्याच्यानंतर मधली ताई आहे, तिची मुलगी आहे. माझी छोटी वहिनी नव्हती आलेली. तर असो तिला थोडंसं जरा म्हणजे काम होतं, त्यामुळे तिला ऑफिसमधून यायला उशीर झालेला. तर ती नाही येणार होती. इथे मिस्टरांचं थोडी तयारी चालू होती. कारण भरपूर धावपळ करून करून ते सुद्धा रेडी व्हायला गेले आणि मम्मीला आम्ही तिथून बोलवलं होतं आणि इथे मम्मी आल्या आणि आम्ही फुलांचा वगैरे वर्षाव करायचा हा सुद्धा प्लॅनिंग केला होता. तर आम्ही असं सगळं मम्मीवरती वर्षाव केला. इथे ना मम्मीला माहीतच नव्हतं की आम्ही त्यांचा बड्डे एवढा मोठा सेलिब्रेट केला आहे. घरी एवढे सगळे पाहुणे आले. मम्मी स्वतःच बघून शॉक होत्या आणि त्याच्यानंतर आहे ना इथे सगळे मम्मीला आम्ही तयार वगैरे केलं आणि इथे बघा मी जे दिवे बनवले होते ना त्यांच्या वयाप्रमाणे 68 दिवे बनवले होते, 68. आणि तेच दिव्यांनी आम्ही सगळ्यांनी ओवाळलं. कारण की ना दिव्यांच्या वाती खरंच खूप मोठ्या झालेल्या आणि एन टायमाला माझ्याकडे असा ऑप्शन नव्हता की मी आता परत वाती वगैरे बनवत बसू, कारण खूप घाई झाली होती. आणि कारण मध्ये मध्ये डुग्गू पण सतवत होता ना त्यामुळे. तर असो इथे बघा आम्ही सगळ्यांनी दिवे ओवाळले आणि मस्तपैकी असं छान वाटलं मम्मीला. मम्मी तरीही कन्फ्यूजच होत्या. त्यांना असं वाटलं होतं की त्यांच्यासोबत काय होतं आहे. तर अशा प्रकारे आणि इथे छान प्रकारे आम्ही दिवे वगैरे सगळे ओवाळून घेतले आणि हे ना सगळं मम्मीची हौस होती. आणि मलाही असं वाटलं की प्रत्येक माणसाची आस असते ना की माझा बड्डे वगैरे सेलिब्रेट व्हावा किंवा माझं कोणतं तरी एखादं फंक्शन व्हावं. तर असो माझी पण इच्छा होती मम्मीसाठी हे सगळं करण्याची. तर माझे ना दिवे वगैरे सगळं ओवाळून झाले. त्याच्यानंतर मी ना आरतीचं ताट घेऊन मम्मीला ओवाळलं. कारण मम्मीसुद्धा आमच्यासाठी करतात. बड्डेचं वगैरे आमचा कोणाचा बड्डे असला की मम्मी ओवाळतात वगैरे. त्या खूप एक्सायटेड असतात बड्डेसाठी. खूप म्हणजे त्यांना खूप हौस आहे प्रत्येकाचा बड्डे सेलिब्रेट करण्याची. तर ज्याला जसं ज्याच्यासाठी त्यांचा जेवढा प्रयत्न होतो ना ते तेवढं करतात. तर इथे ना आम्ही सगळ्यांनी बारी मम्मीला ओवाळलं. त्याच्यानंतर इथे ना इशी एकच बोलले की मम्मी आजी तू जास्त गोड नको खाऊ. तर आजी बोलली की ठीक आहे नाही खाणार. आणि आजीला कौतुक वाटत होतं इशीचं हे सगळं बोलल्या. तर ही आहे ना माझी मामी जाऊ आहे. तर तीसुद्धा आलेली, कारण ह्यांच्याच घरी आम्ही मम्मीला पाठवलं होतं. तर म्हटलं की चला म्हणजे तुम्ही पण या, आता इन्व्हाइट केलं आहे तर तुम्ही पण या मम्मीला घेऊन. तर ते सुद्धा आलेले. आणि इथे आहे ना स्टँडवरती माझ्या नणंदबाई म्हणजे मोठी नणंद म्हणजे माझ्या ताई आणि छोटी ताई असे आम्ही म्हणजे त्यांना यायला नाही जमलं म्हणजे इकडे. तर म्हटलं की चला व्हिडिओ कॉलवरती का होईना, आजकाल भरपूर काही सुविधा निघाल्या आहेत. तर म्हटलं चला व्हिडिओ कॉलवर का होईना, नाही येता आलं तर निदान व्हिडिओ कॉलवर दाखवता येतं. म्हणून इथे त्यांना व्हिडिओ कॉलवरती चालू ठेवला होता आणि त्या बघत होत्या. तर त्यांनासुद्धा खूप छान वाटलं. त्यांना थोडं असं वाटलं आम्हाला जायला पाहिजे होतं, पण असो काही कारणानिमित्त त्यांना नाही जमलं. ही माझी फ्रेंड आहे. त्याआधी ओवाळलं ती माझी मोठी वहिनी होती.
आणि ही माझी फ्रेंड आहे. त्याच्यानंतर माझी अजून एक फ्रेंड आलेली, माझ्या सोसायटीमधल्या पण 2 मैत्रिणी आलेल्या आणि बाकीचं काहींचं शिफ्टिंग वगैरे पण असं होतं, काही बाहेर गेल्या होत्या. संडेचा दिवस असला ना तर सॅटर्डे संडे तर बऱ्याच आमच्या सोसायटीतल्या मुली म्हणजे मैत्रिणी माझ्या बाहेर वगैरे जातात, कारण आठवड्यातून 2च दिवस रिलॅक्स भेटतो त्यांना म्हणून. तर इथे आहे ना माझी मम्मी सांगत होती ताईला की इशी बोलते की तू जास्त गोड खाऊ नको म्हणून. तर मोठ्या माझ्या ताईला, ही माझी मधली ताई आहे आणि तिला खूप कौतुक वाटत होतं. तर माझी ताई तिला विचारत होती मी थोडं तरी भरवू ना म्हणून. अशा प्रकारे नंतर इशी आहे ना तिच्या मम्मीसोबत इथे ओवाळायला आली. तर ही माझी छोटी वहिनी आणि माझी मोठी ताई आणि इशी हे तिघंजणं एकत्र मम्मीला ओवाळत होते. आणि अशा प्रकारे बराचसा म्हणजे मम्मीच्या मी वाट पाहिली, कारण की काय झालं ना त्यांना तिथून यायला, माझे पाहुणे सगळे लवकर आलेले पण त्यांच्या भाच्याच्या घरून यायला ना मम्मीला आणि त्यांना भरपूर वेळ लागला, कारण ते सुद्धा मम्मीला गिफ्ट घेत होते. पण मम्मीला माहीत नव्हतं की त्यांचा बड्डे सेलिब्रेट करणार आहे. त्यांनी असंच सांगितलं की आम्ही असंच घेतो, आता तुम्ही आमच्याकडे राहिलात म्हणून आम्ही तुमच्यासाठी गिफ्ट वगैरे घेत आहे. तर त्यांनी दुकानामध्ये थांबवलं, गिफ्ट वगैरे घेतलं आणि इथे बघा आम्ही असा केक वगैरे आणला. ही त्यांचीच मुलगी आहे. तर इथे तिनेसुद्धा आता मम्मीला भरवलं वगैरे. तर एकंदरीत अशा प्रकारे खूप छान बड्डे सेलिब्रेट झाला. आणि बोलतात ना आपण विचार करतो त्याच्यापेक्षा पण भारी झाल्यावरती किती आनंद होतो ना, मन एकदम तृप्त होतं. तर अशा प्रकारे इथे ना माझी ताई गिफ्ट घेऊन आली होती. म्हणजे माझ्या घरचे सगळेच गिफ्ट घेऊन आले होते मम्मीसाठी. तर इथे बघा माझ्या मधल्या ताईने मम्मीसाठी साडी घेतली आणि मम्मीने जी साडी घातली आहे ना ती साडीसुद्धा माझ्या मोठ्या वहिनीने मोठ्या दादा वहिनीने आणली होती. तर अशा प्रकारे तर खूप छान बड्डे सेलिब्रेट झाला, सगळ्यांना आवडलं. आणि त्या निमित्ताने त्यांना काय होतं ना, मी जरा लांब राहत असल्यामुळे ना माझ्या घरी लवकर कोणाला येता येत नाही, सगळ्यांचं लाईफ बिझी शेड्यूल आहे, तर त्यामुळे त्यांनासुद्धा येता येत नाही. म्हणून आम्ही भेटलो ना तर ह्या सुट्ट्यांच्या दिवसांमध्ये जास्त भेटतो, खूप एन्जॉय करतो, मजा करतो. आणि त्याच्यानंतर आम्ही खूप फिरायला वगैरे सुद्धा जातो. तर मम्मीलासुद्धा हे सगळ्या गोष्टी आवडू लागल्या आहेत आणि मम्मीला आम्ही घेऊनच जातो. पण थोडं हल्ली आता मम्मीची तब्येत जरा हे झाली कमी, म्हणजे हादरली आहे थोडी, हादरली नाही म्हणणार, त्यांचं जेवणामध्ये वगैरे मन नाही लागत, तर असो. आणि इथे बघा इथे ताईसुद्धा केक भरवत होती आणि ताईनेसुद्धा मम्मीला साडी दिलेली. तर अशा प्रकारे मम्मीला बरेचसे असं म्हणजे जितके पण आलेले ना त्यांनी सगळ्यांनी गिफ्ट दिले होते आणि आमचं होतं ते बड्डेचं सरप्राईज. तर इथे बघा ह्या माझ्या जावेने सुद्धा गिफ्ट आणलं होतं साडीचं, जे मी तुम्हाला सांगितलं. तर अशा एकंदरीत अशा प्रकारे बड्डे छान सेलिब्रेट झाला, सगळेजण जेवले. त्याच्यानंतरचा मी व्हिडिओ काही जास्त शेअर केला नाही, कारण की खूप पाहुणे होते, जेवणाची वगैरे गडबड होती, त्यामुळे काही इतका व्हिडिओ काढता आला नाही. तर जो काही आहे तो असा आहे. त्याच्यानंतर माझ्या भावांनी, हे माझे दीर आहेत त्यांनी, आणि इथे माझी 2 नंबरची ताई बोलते की माझा एक फोटो काढ, फोटो काढ. तर मी तिला बोलली की ऑलरेडी मी तुझे 4-5 फोटो काढलेले आहेत. तर ते सुद्धा मी तिला सांगत होती, आमचा जोक चालू होता. आणि हे माझे दीर आहेत, म्हणजे मामे दीर आहेत हे. तर मम्मीच्या भावाचा मुलगा. आणि ह्या माझ्या फ्रेंड आहेत दोघीजणी. तर त्यांनासुद्धा मी सांगितलेलं की तुम्ही गिफ्ट देताना वगैरे असे उभे राहा. हा बड्डे एकदम सिंपल आणि छान झाला, मोठाच झाला, नाही नाही म्हणता मोठाच झाला बड्डे. त्याच्यामुळे आम्ही काही फोटोग्राफर नाही, कारण आजकाल भरपूर सुविधा आहेत, मोबाईलचे पण खूप छान छान असे कॅमेरे आहेत की जेणेकरून फोटो आपले छान येतात, क्लिअरिटी येते. त्याच्यामुळे काही आम्ही कॅमेराला वगैरे नव्हता लावलेला, जे पण होतं ते असं तुमच्या सगळं समोर आहे. आणि इथे बघा मी तिला सांगत होते की तू गिफ्ट देताना पण तुझा एक व्हिडिओ म्हणजे फोटो राहू दे, मला माझ्या व्हिडिओमध्ये हे सगळं शेअर करायचं आहे. तर एकंदरीत असा सगळा व्हिडिओ आमचा शेअर झाला, आणि म्हणजे आय मीन बड्डे शेअर झाला आणि मस्तपैकी आम्ही खूप एन्जॉय केला आणि खूप छान वाटलं. इथे हा माझा 2 नंबरचा दादा आहे, त्यानेसुद्धा केक भरवला, मग भाऊजींनी भरवला, माझ्या मामांनी भरवला. इथे साईडला बसले ते माझे मोठे मामा आहेत आणि हे जे आहे ते माझे जिजू आहेत, मोठे जिजू. आणि मिस्टरांनीसुद्धा केक वगैरे भरवला, पण त्या टाईमला आहे ना व्हिडिओ थोडा स्किप झाला वाटतं, तर फोटोमध्ये आहे पण व्हिडिओमध्ये नाही आहे. तर असो. आणि एकंदरीत हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला फ्रेंड्स, मम्मीचा वाढदिवस कसा मी सेलिब्रेट केला, मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. करा.